नमस्कार, कुंकू टिकली किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करते। 15 ऑक्टोबर 2023 पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे। तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला कुठल्या नियमांचे पालन करायचे आहे, त्याचबरोबर उपवासाचे देखील काही नियम मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर स्त्रियांनी कुठल्या चुका करणं टाळायचं आहे, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर घटस्थापना कधी आहे, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे, कोणत्या टायमिंगला आपण घटस्थापना करायची आहे, याचं महत्त्व काय आहे, याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर याआधीच अपलोड केलेला आहे। तर तुम्ही जाऊन चेक करू शकता। त्याचबरोबर या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणते 9 शुभ रंगांच्या साड्या घालायच्या आहेत, त्याचबरोबर 9 नैवेद्य, प्रत्येक दिवशी देवीला कुठला नैवेद्य दाखवायचा आहे, त्याचबरोबर देवीचे 9 रूपे आणि कधी कोणती माळ घालायची आहे, याबद्दलचा देखील डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर याआधीच अपलोड केलेला आहे। तर तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर सर्वत्र घटस्थापना हा उत्सव साजरा केला जातो। घटस्थापनेसाठी मुहूर्तावर घरात घट बसवला जातात। तर अनेक मंडपामध्ये देखील दुर्गा माता विराजमान होत असते, म्हणजे सार्वजनिक देखील दुर्गा मातेचं विराजमान होत असते, घट बसवला जात असतो। तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये अनेक लोक व्रत करतात। महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यानुसार उपवासाच्या प्रथा देखील बदलत असतात। काही ठिकाणी खिचडी फळे खातात, तर काही ठिकाणी वरईचा भात, त्याचबरोबर राजगिरा असे पदार्थ देखील खाल्ले जातात। तर उपवासासंबंधीचे कुठले नियम आपल्याला या 9 दिवसांमध्ये पाळायचे आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। तर बघा, आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तामसिक आहारापासून दूर राहायचं आहे, तसेच मांसाहार किंवा मद्य सेवन देखील आपल्याला टाळायचं आहे। तर तुम्ही नवरात्रीमध्ये घट बसवता आणि उपवास जर घरातील एकच व्यक्ती करत असेल तरी देखील तुम्हाला मांसाहार आणि तामसिक आहारापासून दूर राहायचं आहे, कारण पवित्र असा घट आपल्या घरामध्ये बसवलेला असतो, त्यामुळे या सर्व गोष्टींपासून तुम्हाला दूर राहायचं आहे। मद्यपान, धूम्रपान ह्या देखील सवयी असतात, तर त्या देखील तुम्हाला बंद करायच्या आहेत। तर बघा, नवरात्र उत्सव दरम्यान आपल्याला केस देखील कापायचे नाहीये, तर तुम्ही नवरात्र सुरू होण्याच्या आधीच केस करू शकता। महिलांनी देखील केस कट करायचे असतील किंवा आयब्रोज करायचे असतील तर ते तुम्ही आधी करू शकता किंवा नंतर करू शकता, परंतु घट बसवलेला असताना आपण ह्या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत। तर नवरात्रीचे उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी नेहमीच्या मिठाऐवजी आपण सैंधव मीठ वापरायचं आहे। तर नवरात्रीच्या काळात अन्न तयार करण्यासाठी बीज आधारित तेल किंवा शुद्ध तेल वापरायचं नाहीये, त्याऐवजी तुम्ही शुद्ध गावरान तूप किंवा शेंगदाणा तेल वापरू शकता। तर शिंगाड्याचे पीठ, राजगिरा पीठ, साबुदाण्याचे पीठ हे आहारामध्ये तुम्ही समावेश करू शकता। तर नवरात्रीच्या उपवासात तुम्ही फळे आणि सुकामेवा देखील खाऊ शकता। त्याचबरोबर काही भक्त केवळ फळं आणि दुधावर 9 दिवस उपवास करत असतात। त्याचबरोबर बटाटा, रताळी, सुरण, अर्धा पिकलेला किंवा कच्चा भोपळा, भेंडी हे पर्याय देखील आपल्या समोर असतात, त्यामुळे नवरात्रीच्या उपवासात आपण ह्या भाज्या देखील खाऊ शकतो। तर नवरात्रीच्या 9 दिवसाच्या काळात कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या नको, याबद्दल पुराणांमध्ये काही नियम सांगण्यात आलेले आहेत। त्या नियमांचे पालन जर केले तरच आपल्याला या व्रताचा पूर्ण फायदा मिळत असतो किंवा आपल्याला फळ मिळत असते। तर नवरात्रीचे व्रत करताना आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे। व्रताच्या काळात आपल्याला तन आणि मनाने शुद्ध होऊन दुर्गा मातेची सेवा करायची आहे। 9 दिवस देवीची शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे। सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला आरती देखील करायची आहे। 9 दिवस आपल्याला वेगवेगळे प्रकारचे नैवेद्य देखील देवीला दाखवायचे असतात। तर ते नैवेद्य कुठले दाखवायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। तर व्रतस्थ राहण्याचा अर्थ किंवा आध्यात्मिक साधना करणे असा आहे। तर या 9 दिवसांमध्ये कोणतेही वाईट काम आपल्याला करायचं नाहीये, तसा विचार देखील आपल्याला मनामध्ये आणायचा नाहीये। या काळात चोरी, खोटे बोलणे, क्रोध, लोभ, मत्सर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत। व्रतामध्ये आपल्याला मन शांत ठेवायचं आहे, कोणाशी वाईट वागायचं नाहीये। तर बघा, आपण जेव्हा हे उपवास करत असतो त्या काळात आपल्याला घरामध्ये आनंदाचं वातावरण ठेवायचं आहे, कुणावर राग काढणे किंवा आपल्याला मन आपलं शांत ठेवायचं आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये उपवास करणाऱ्यांनी लहान मुले, मुली, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा आदर करावा, त्यांची काळजी घ्यायची। नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची जाणीव ठेवूनच कोणत्या प्रकारचा उपवास करायचा याचा निर्णय आधीच घ्यायचा आहे
आणि उपवासाच्या व्रताचे पालन प्रामाणिकपणे करायचं आहे। रसोपवार, फलोपवास, दुग्धोपवास, लघु उपवास, अधो उपवास, पूर्ण उपवास असे उपवासाचे वेगवेगळे प्रकार आहेत। आपल्या क्षमतेचा विचार करूनच यापैकी योग्य त्या पर्यायाची निवड आपल्याला करायची आहे। तर नवरात्रीचा उपवास हा तुम्ही बसता उठता देखील धरू शकता, म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही उपवास धरू शकता आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही घट उठवण्याच्या दिवशी देखील हा उपवास म्हणजे आदल्या दिवशी धरू शकता। याला बसता उठता उपवास धरतात। त्याचबरोबर काही जण 5 दिवसांचा उपवास धरतात, काही जण 2.5 दिवसांचा धरतात, तर काही जण 1.5 दिवसांचा धरत असतात। तर कुठल्या प्रकारचा तुम्हाला उपवास करायचा आहे ते तुम्ही आधीच ठरवायचे आहे आणि आपल्या जेवढी क्षमता आहे तिथपर्यंतच आपल्याला हे उपवास करायचे आहेत। तर नवरात्रीच्या उपवास करणाऱ्यांनी कामाशिवाय जास्त प्रवास करणं शक्यतो टाळायचं आहे, कारण नवरात्र उत्सवाच्या काळात सहल करणे, मौज मजा करणे हे टाळायचं आहे। व्रत आपल्याला प्रामाणिकपणे करायचं आहे। नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे व्रताचे पालन करावे, व्रत मध्येच तोडू नये। तर बघा, आपला उपवास चालू असताना किंवा 9 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जर मध्येच मासिक धर्म आला तर तुम्ही घरातील कुठल्याही व्यक्तीला घटाची माळ घालायला सांगू शकता किंवा पूजा करायला सांगू शकता, परंतु तुम्ही उपवास धरू शकता। आणि जर तुम्हाला सुतक पडलं तर सुतकाच्या कालावधीमध्ये तुम्ही पूजा देखील थांबवायची आहे आणि आपल्याला उपवास चालू ठेवायचा आहे, परंतु पूजा आपल्याला करायची नाही, घटाला माळ घालायची नाहीये किंवा पाणी देखील घालायचं नाहीये। तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं, घटाचा पूर्ण कालावधी होऊ द्यायचा आणि दसऱ्याच्या दिवशी एखाद्या नातेवाईकांना घरी बोलून तुम्ही पूजा त्यांच्या हातून पूजा करून घट व्यवस्थित हलवून उचलून ठेवू शकता। आणि जर तुमचं सुतक आधीच संपत असेल तर तुम्ही राहिलेली पूजा किंवा राहिलेल्या दिवसांमध्ये ती पूजा करू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला या नियमांचं पालन करून घटस्थापना करायची आहे। त्याच प्रकारे बघा, उपवास करणाऱ्यांनी या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये लिंबू देखील कापायचं नाहीये। त्याचबरोबर बघा, झोपण्यासंबंधी देखील नियम आहे। तर तुम्ही जर उपवास करताय तर तुम्ही त्या उपवासाच्या कालावधीमध्ये गादीवर किंवा मऊ गोधडीवर किंवा अन्य कुठल्या गोष्टीवर न झोपता तुम्ही चटईवर झोपावे। त्याचबरोबर चप्पल न घालणे हा देखील नियम बरेच लोक पाळत असतात। तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार या नियमांचं पालन करू शकता। त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये कॉट असतो किंवा बाज असते, दिवाण असते, तर या खुर्ची असते। तर ज्यांना उपवास असतो त्यांनी वर बसायचं नसतं, त्यांनी जमिनीवरच बसायचं असतं। तर पूर्वीच्या काळी बघा, घरातील कॉट आणि बाज ह्या उभ्या करून दिल्या जायच्या, परंतु आता दिवाण आहेत तर हे आपण उभे करू शकत नाही। त्यामुळे आवर्जून लक्षात ठेवूनच आपण दिवाण, सोफा यावर न बसता आपण जमिनीवरच बसायचं आहे। तर हा नियम फक्त उपवास जे करतात त्यांच्यासाठीच लागू होतं। इतर लोक तुम्ही कॉटवर, बाजेवर बसू शकता, परंतु ज्यांना कुणाला संपूर्ण कुटुंबाला हा नियम पाळायचा असेल तर त्यांनी हा नियम पाळला तरी देखील चालते। तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण अखंड दिवा लावलेला असतो। तर अखंड दिवा लावल्याने आपण घर तसेच सोडून जायचं नाहीये, तर घरातील कुटुंबातील एखाद्या सदस्याने त्या दिव्याकडे लक्ष ठेवण्यासाठी घरीच थांबायचं आहे। तर बघा, आता शहरी भागामध्ये जे कोणी नोकरदार वर्ग असतो, ज्यांना जॉबसाठी बाहेर जावं लागतं, तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे पर्याय नसतो, तर तुम्ही त्या दिव्यामध्ये पुरेसं तेल टाकूनच तुम्ही घराबाहेर पडायचं आहे, जेणेकरून आपला अखंड दिवा हा कायम तेवत राहील। अशा प्रकारेच तुम्ही त्या दिव्यातील तेलाची काळजी घ्यायची आहे। तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही बघा, रोज एक कन्याला जीव घालू शकता किंवा कन्याचं पूजन करू शकता। आणि ते जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही अष्टमीला कन्यापूजन हे नक्की करायचं आहे। तर 5 ते 10 या वर्ष वयोगटातील मुलींनाच तुम्ही घरी जेवायला बोलवायचं आहे, कारण 5 ते 10 ह्या लहान लहान मुली असतात, त्या किशोरवयीन नसतात, त्यामुळे याच मुलींचं कन्यापूजन आपल्याला करायचं असतं। तर कन्यापूजन कसं करायचं याबद्दलचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर याआधीच अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तेथे जाऊन तुम्ही पाहू शकता। तर मुलींना आपल्याला घरी बोलवून त्यांच्यासाठी छान जेवण बनवायचं आहे, त्याचबरोबर त्यांना भेटवस्तू देखील द्यायची आहे। आणि बघा, जे कोणी 9 दिवसाचा उपवास करतात त्यांनी दसऱ्याच्या दिवशीचा घट हल्ल्यानंतर, होम झाल्यानंतर आपला उपवास सोडायचा असतं। काही लोक काय करतात, 9व्या दिवशी रात्रीचा उपवास सोडून टाकतात, परंतु आपल्या गावातील मंदिरामध्ये जेव्हा होम होतो तर त्यावेळेसच
घट हलवले जातात। तर घट हलवताना आपल्याला सकाळी आंबाड्याची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य घटाला दाखवायचा असतो। त्यानंतर आपल्याला संध्याकाळी सरस्वती पूजन करायचं असतं। त्याचबरोबर आपल्याला शेतीची अवजारे देखील पूजायची असतात। तर शेतीच्या अवजारांना तुम्हाला तेलामध्ये शेंदूर काढून लावायचं आहे। हे खूप महत्त्वाचं मानलं जातं दसऱ्याच्या दिवशी केलेलं। तर जे कोणी शेतकरी वर्गातील आहेत त्यांनी या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी त्या अवजारांना तेलामध्ये शेंदूर काढून लावायचं आहे। त्याचबरोबर बघा, मग ही सर्व पूजा केल्यानंतर आपण जो घरात गोडाचा नैवेद्य, गोडाचा स्वयंपाक बनवतो, पुरणपोळी असो किंवा श्रीखंडपुरी, तर त्याचा नैवेद्य आपल्याला घटाला दाखवायचा असतो। तर बघा, 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण जे उगवलेलं धन आहे याची माळ आपल्याला घटाला घालायची आहे। तर बघा, दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे पाने आपण एकमेकांना देत असतो। तर ज्यांच्या कुणाच्या घरी आपट्याचं झाड आहे तर ते पाने तोडताना तुम्ही झाडाची पूजा सर्वप्रथम करायची आहे, त्यानंतर झाडाची क्षमा याचना करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्या आपट्याच्या झाडाची पाने तोडायची आहेत। आणि जर तुम्ही बाजारातून जर हे पाने विकत आणत असाल तर हे सर्व करण्याची गरज नाही, कारण ती पाने तुम्ही तोडलेलीच नसते। तर या दिवशी तुम्ही एक उपाय करू शकता। तर मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथे दिवा लावू शकता आणि सोबत आपट्याचे पाने घेऊन जायचे आहे। सर्वप्रथम आपल्याला मारुतीरायांना आपट्याचे पानं म्हणजेच हे सोनं त्यांना व्हायचं आहे, अर्पण करायचं आहे। त्यानंतर जे सोबत नेलेलं आपट्याचे पानं आहेत ते आपल्या सोबत घरी घेऊन यायचे आहेत आणि त्यानंतरच आपण एकमेकांना हे सोनं देऊ शकता किंवा सोनं लुटू शकता। असे सर्व नियम मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत की या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला कुठल्या नियमांचं पालन करायचं आहे। उपवासाबद्दलचे देखील काही नियम यामध्ये मी सांगितलेले आहेत। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमचा एक लाईक पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो। तर भेटूयात आपण पुन्हा नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।